तर मग योसेफ काय झालं, मिसर देशामध्ये दुष्काळ इतका कडक पडला, 2 वर्ष पाऊस बिलकुल पडला नाही. आणि मग मिसर देशामध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या कनान देशामध्ये मग असं झालं की याकोबाला लक्षात सगळीकडं चर्चा सुरू झाली ना, आता 2 वर्ष पाऊस नाही, तर सगळीकडे चर्चा सुरू झाली. तिथं असं ते सगळे लोक म्हणायला लागले, कुठंच धान्य नाही, फक्त मिसर देशात धान्य आहे. सगळे आजूबाजूचे देश सगळे. मग त्यावेळेस मग ते म्हणायला लागले, मग तो याकोब म्हटला, मी असं ऐकले की फक्त मिसर देशामध्ये धान्य, तुम्ही सगळे त्या 10 भावांना म्हणतो की तुम्ही सगळे जा मिसर देशात आणि धान्य घेऊन या. याकोब त्याच्या 10 मुलांना म्हणतो. जातात तिथं धान्य घ्यायला, गाढव घेतात, त्याच्यावर पोते टाकतात, आणि कारण त्या उपासमारीची वेळ आलेली असती, कारण संपूर्ण सगळं दुष्काळामुळं कुणाच्याच शेतात धान्य पिकलेलं नसतं आणि खायला अन्न नसतं. त्यामुळं असं थोड्याच दिवसात उपासमार होईल, त्यांना खायला मिळणार नाही अशी वेळ आली होती. आणि मग ते 10 भाऊ मस्तपैकी छान गाढवावर सगळं पोते बिते लादून गेले. आणि गेले तर मग तिथं सगळा मिसर देशाचा सगळा अधिकार, राजा काय म्हटला होता मागच्या आठवड्यात आपण जे बघितलं शेवटचं, तेव्हा काय म्हटला, मी फक्त सईपुरतच, सगळा अधिकार तुझ्या हातात, माझी ही अंगठी तुला घे, माझ्या गळ्यातला गोप तुला घे, माझं सगळं हे तुला घे, आणि फक्त मी नावापुरता काय फारो, पण बाकी सगळ्याचा अधिकार ह्या मिसर देशातला तुला देणार आहे. मग अशा प्रकारे मग तो काय करतो, धान्य वाटायला उभा असतो, सगळं मॅनेजमेंट तो करत असतो, कुठं काय करायचं, कुणाला किती द्यायचं. मग हे 10 भाऊ तिथं जातात. बघा गंमत, त्याचं स्वप्न कसं खरं होतं. हे 10 भाऊ तिथं धान्य घ्यायला जातात, आणि कारण कनान देशात खूप मोठा दुष्काळ पडलेला, याकोब आणि त्याचे मुलं कनान देशात राहत होते की नाही. आणि मग तो तिथं, तर ते योसेफ तिथं मोठा अधिकारी झालेला, पंतप्रधान झालेला, आणि सगळ्या लोकांमध्ये तो धान्य विकायचा. पण त्याला योसेफाच्या भावांनी त्याला ओळखलं नाही बरं का, कारण तो 17 वर्षाचा असताना त्यांनी त्याला विकला, आणि तो आता 30 वर्षाचा झाला होता, 30 इयर्सचा. म्हणजे तो मोठा चांगला झालेला. त्या फारो राजाने लग्न लावून दिलं, त्याला 2 मुलं झाले, एवढा मोठा तो 32 वर्षाचा तो झाला होता. आणि मग त्यावेळेस तिथं तो धान्य विकत थांबलेला, तेव्हा ह्या 10 भावांनी त्याला ओळखलं नाही, कारण तो आधी 17 वर्षाचा छोटा होता, आणि आता नंतर तो राजमुकुट, कपडे, हे ते सगळं बघून त्याला काय कुणीच ओळखलं नाही 10 भावांनी. पण योसेफानी त्या 10च्या 10 भावांना काय केलं, ओळखलं. ते जेव्हा त्याच्या समोर जातात तेव्हा ते जमिनीपर्यंत लावून असा मुजरा करतात, खाली वाकून, म्हणजे नमन करतात, त्याला पाया पडतात त्याच्या, योसेफाच्या. कोणते 10च्या 10 भाऊ त्याच्या काय करतात, पाया पडतात. बघा, त्याला स्वप्न पडलं होतं ना मागच्या याच्यात सांगितलेलं, की तो म्हणतो माझी पेंडी अशी उभी राहिली आणि तुम्ही सगळे मला नमन करताय, आणि हे ते स्वप्न त्याचं खरं झालं. बघा, ते 10च्या 10 भाऊ आले आणि त्याला खाली जमिनीपर्यंत लावून त्यांनी काय केलं, मुजरा केला. आणि मग त्याने आपल्या भावांना पाहताच ओळखला, आणि तो असा त्याने दाखवली नाही ओळख, तो त्याला हे करायचं होतं, जाणून घ्यायचं होतं की जे भाऊ माझ्या संगती किती कठोरपणे वागले, कसं मला विकलं, ते अजून सुद्धा 13-14 वर्षांनी असेच आहेत का, ते बदललेत, चांगले झालेत, माझ्या वडिलांसंगती कसे वागले, खोटेपणा करून माझा झगा नाही का रक्तात, बकऱ्याच्या रक्तात दिला पाठवून मला तर विकलं, आणि बापाला पण काय केलं, फसवलं. मग ते खरंच तसे आहेत का म्हणून तो त्यांची परीक्षा घेण्यासाठी तो त्यांच्याशी एकदम कडकपणे वागतो. मग तो म्हणतो की काय तुम्ही कुठून आला, त्यांना एकदम असं चिडून विचारतो, कुठून आला तुम्ही. मग ते म्हणतात, आम्ही कनान देशातून धान्य घ्यायला, खरेदी करायला आम्ही आलो आहे. मग तो म्हणतो की त्याला त्याचं स्वप्न आठवतं. मग तो म्हणतो, नाही, तुम्ही काय धान्य घ्यायला नाही आलाय, तुम्ही डिटेक्टिव्ह आहात, तुम्ही हेर आहात, गुप्त हेर आहे, आमचे मिसर देशातले काहीतरी मेन काही जागा बघायला तुम्ही आलेले आहेत. ते म्हणतात, नाही स्वामी, असं करू नका, आम्ही खरोखर तुमच्या देशात धान्य खरेदी करायला आलेलो आहोत. आम्ही एकाच माणसाचे मुलं आहेत, 10. आमच्या बापाचं नाव याकोब आहे, आणि आम्ही कुठलेही गुप्तहेर डिटेक्टिव्ह नाही आहे.
मग तो म्हणतो ठीक आहे. मग तो म्हणतो, ते सांगतात आम्ही 12 भाऊ होता, त्यातला एक गायब झाला, नाहीसा झाला, आणि एक माझ्या वडिलांच्या घरी छोटा बन्यामीन जो आहे ना, तो माझ्या वडिलांच्या घरी आहे बापापाशी. मग तो म्हटला तो म्हणतो बघा, तुमचा धाकटा भाऊ बन्यामीन जेव्हा इथं येईल तेव्हाच मी तुमच्यातला एक जण काय करा, इथं माझ्याकडे जेलमध्ये राहू द्या, आणि जेव्हा तुम्ही त्या धाकट्या भावाला बन्यामीनला आणाल तेव्हाच मी काय करणार, त्या त्या भावाला काय करणार, सोडणार. आणि मग तो म्हणतो की आता तुम्ही काय करा, तुम्ही धान्य घ्या आणि ते धान्य घेऊन जा, आणि जेव्हा तुमच्या बन्यामीन ह्या धाकट्या भावाला, म्हणजे तो त्याचा सख्खा भाऊ होता ना, राहेलीपासून योसेफ आणि बन्यामीन झालेले होते, आणि तो त्याचा सख्खा भाऊ होता. तो म्हणतो जा आणि हे धान्य घेऊन जा आणि त्या धाकट्या भावाला घेऊन या. आणि मग जेव्हा ते एकमेकाला बोलायला लागले की काय हे असं झालं, आता आपले वडील किती आपल्याला चिडतील, एकतर योसेफ गायब झाला म्हणून ते आता म्हातारे झाले, ते नुसतं शोक करतात, दुःख करतात, त्यांना खूप त्रास होता. आणि जर बन्यामीनला इथं आणलं त्यांच्या आवडत्या मुलाला धाकट्या, तर ते अजूनच एकदम मरूनच जातील असं तो हे कर. मग ते आपापसात बोलायला लागतात, असं कसं काय झालं, आपण बघा हे योसेफाच्या बाबतीत आपण चुकीचं वागलो, ते एकमेकांना बोलायला लागले, आपण ते योसेफाच्या रक्ताचा बदला आता आपल्याला द्यावा लागतोय बघा असं ते. आणि ते एकमेकांसंगती असे बोलत होते. आणि मग त्यांना बघून योसेफाला खूप रडायला आलं. तो लांब कोपऱ्यात जातो आणि त्या भावांना बघून त्याला गहिवरून येतं की किती 13-14 वर्ष झाले हे भाऊ, त्याचं प्रेम होतं ना भावांवर, भाऊ माझ्या समोर आले तरी मी त्यांना भेटत नाही, जाऊन कोपऱ्यात जाऊन खूप रडतो. आणि मग त्या शिमोन नावाचा एक त्यांचा जो भाऊ आहे ना थोरला, त्याला 2 नंबरचा भाऊ, त्याला काय करतात ते म्हणतात ठीक आहे ह्याला जेलमध्ये आम्ही ठेवतो, आणि मग जेव्हा तुमचा धाकटा भाऊ बन्यामीनला तुम्ही घेऊन येताल तेव्हाच पुढच्या वेळेस तुम्हाला धान्य मिळेल. मग ते म्हणतात ठीक आहे. मग ते जातात घरी. त्यांना खूप 2 दिवस चालायचं असतं ना. मग एका रात्री ते एका धर्मशाळेत उतरतात, उतार शाळेत, आणि उतरतात तर बघतात तर काय रात्रीच्या वेळी की त्या योसेफाने काय केलेलं असतं, त्यांना मुद्दाम त्यांची परीक्षा बघायला योसेफाने त्या प्रत्येकाने जेवढे पैसे त्यांना धान्य देतो भरपूर, 10 जणांमधला एकाला तिथं ठेवतो आणि 9 जणांच्या पोत्यामध्ये काय करतो, धान्य तर भरतो. आणि प्रत्येकाने जे पैसे दिलेले असतील, समजा आता एका पोत्याचे 2000 रुपये दिलेले असतील समजा, तर प्रत्येकाच्या पोत्याच्या तोंडापाशी 2-2 हजार जे काही पैसे त्यांनी दिलेले ते पोत्याच्या तोंडापाशी ठेवलेले. आणि मग ते रात्री तिथं बघतात उतार शाळेत, म्हणतात असं काय झालं, कसं झालं, आपण जे पैसे त्यांना दिलेले ते त्यांनी आपल्या पोट्याच्या तोंडावर कसे काय ठेवले. आणि मग त्यांना खूप धडधड व्हायला लागती, आणि ते धडधड व्हायला लागते, आणि मग वाईट वाटतं की आता काय बरं होईल असं. आणि मग ते आपल्या घरी जातात आणि याकोबाला सांगतात की तो तिकडचा आहे, कोण अधिकारी होता माहीत नाही, पण तो आमच्याशी खूप कठोरपणे कडकपणे बोलला आणि आम्हाला म्हटला की जाऊन तुमच्या धाकट्या भावाला घेऊन या, मगच ह्या भावाला सोडू, असं करू तसं करू. आणि मग आम्ही किती वेळा त्याला सांगितलं की नाही तुम्ही त्याला सोडा, आम्ही काय डिटेक्टिव्ह नाही, गुप्तहेर नाही, तरी तो म्हणायला लागला नाही तुम्ही तेच आहात, तुमच्या धाकट्या भावाला घेऊन या असं तो म्हणतो. मग तो खूप चिडतो याकोब म्हणतो एक तर माझा योसेफ गायब झाला, म्हणजे मरून गेला, आणि आता ह्या बन्यामीनला पण तुम्ही घेऊन चालला, मग मी कुणाकडे बघायचं, मी तर शोक करून करून मरून जाईल. त्याचं खूप जीवापाड प्रेम होतं, जसं योसेफवर जीवापाड प्रेम होतं तसं ह्या बन्यामीन. आता योसेफ गेला म्हणून त्या राहेली आवडती बायको होती ना, तिच्यापासून झालेला तो बन्यामीन छोटा मुलगा होता, तर त्याच्यावर खूप प्रेम होतं. तो म्हणतो काही होऊ दे, मी नाही देणार त्याला, मी काय मरून जाईल नाही तर रडत रडत जर तुम्ही त्याला नेलं तर. मग ते तसेच राहतात, 1-2 महिने तसेच राहतात. तो तिथं शिमोन तिथंच राहतो योसेफाकडं जेलमध्ये. आणि हे काय मग परत ह्यांचं धान्य संपतं सगळं. मग आता याकोबाला तर कळतं की चैन पडत नाही की आता आपण तिकडं बन्यामीनला पाठवलं नाही तर मग मोठा प्रॉब्लेम होईल, आपल्याला धान्य काय मिळणारच नाही. मग ते ठीक आहे, तो म्हणतो ठीक आहे आता सगळं अन्न संपलेलं आहे आणि आता आपण काय करू शकतो, आता तुम्ही तो म्हणतो ते म्हणतो
याकोब म्हणतो त्या मुलांना की जा आता जाऊन धान्य घेऊन या. मग तो म्हणतो की जोपर्यंत तुम्ही बन्यामीनला देणार नाही आमच्याबरोबर दाखवायला, तोपर्यंत तो माणूस तिकडचा खूप कडक आहे, तोपर्यंत आम्हाला धान्य देणार नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले तुमच्या धाकट्या भावाला घेऊन या. मग तो म्हणतो तुम्ही असं कशाला सांगितलं आम्हाला, धाकटा भाऊ आहे असं आहे तसे. मग ते म्हटले आम्ही काही स्वतःहून सांगितलं नाही, तोच म्हटला तुमचा अजून 12वा भाऊ आहे का, तुमचे वडील जिवंत आहेत का. मग योसेफाला माहीत होतं ना, योसेफानी त्यांना ओळखलेलं होतं, म्हणून तो तसा विचारपूस करत होता त्यांना. आणि मग हे म्हटले ठीक. ते भाऊ म्हणतात जोपर्यंत तुम्ही बन्यामीनला देणार नाही तोपर्यंत तो माणूस आम्हाला धान्य देणार नाही. मग तो म्हणतो ठीक आहे, आता काय करायचं, मी देवाकडं प्रार्थना करतो की माझा मुलगा नाही का कुठलं अरिष्ट येऊ नये म्हणून जा तुम्ही त्याला घेऊन आणि काय करा, त्याला घेऊन जा. आणि मग मी देवाजवळ प्रार्थना करतो की नाही का त्यांनी त्याला पुन्हा व्यवस्थित पाठवावं. आणि मग म्हणतो जाताना काय करा, तुम्ही त्या माणसाला, तो जो कठोर माणूस आहे तुम्हाला ओरडून बोलला, त्याला तुम्ही चांगलं आपल्याकडच्या चांगल्या गिफ्ट्स घेऊन जा, चांगला डिंक घेऊन जा, मध घेऊन जा, आपल्या कनान देशातला मसाला घेऊन जा, बोळ घेऊन जा, बदाम पिस्ते हे सगळं बक्षीस म्हणून त्याला काय करा घेऊन जा, म्हणजे तो तुमच्याशी चांगला वागल असं म्हणतो. आणि मग तुमच्या मागच्या वेळेस त्यांनी प्रत्येकाच्या पोत्याच्या समोर पोत्याच्या तोंडाला जे पैसे ठेवलेले ना ते सगळे पैसे पण त्यांना परत द्या, कारण श्रीमंत असतो ना याकोब. मग तो म्हणतो ठीक आहे जा तुम्ही बन्यामीनला घेऊन. आणि मग ते जातात बन्यामीनला घेऊन. ते सगळं ते बदाम पिस्ते मध डिंक हे ते सगळं घेतात, गाढवावर बसतात ते 10 जण, बन्यामीनला पण घेतात आणि मिसर देशात निघतात. आणि जाऊन मिसर देशात निघाले तर मग पुन्हा मग ते काय करतात, जाऊन तिथं सगळे पुन्हा त्याला मुजरा करतात, म्हणजे त्याच्या पाया पडतात. पुन्हा स्वप्न बघा, दुसऱ्यांदा ते स्वप्नाप्रमाणे हे 10च्या धाव एक तर तिथंच होता ना, हे 10 भाऊ गेले बन्यामीनला घेऊन. आणि ते म्हटले की हे सगळं त्या सगळ्यांना बघतो योसेफ. मग ते मुजरा करतात आणि मग तो योसेफाला एकदम गहीवरून येतं, त्याला वाटतं की कधी एकदाच भेटू, हे करू ते करू. आणि मग ते बघतो त्या बन्यामीनला, तो म्हणतो त्या घरात त्याच्या नोकरांना म्हणतो की जा ह्या सगळ्या लोकांना काय कर, 10 लोकांना काय कर, तू माझ्या घरी घेऊन जा आणि छान एक पशु मार आणि छान बकरं बिकरं काप आणि छान भोजन तयार कर त्यांच्यासाठी. आणि मग मी दुपारी येतो ह्यांना तिकडं घेऊन जा घरी. मग ते जातात त्या योसेफाच्या घरी, हातपाय तोंड ते धुवून बसतात आणि जे काही ते आणलेलं होतं ते ताटामध्ये ते ठेवतात त्याला, ते बदाम पिस्ते डिंक बिंक. आणि मग सगळं ते सांगतात सगळ्या की महाराज ते तिथं सांगतात त्या नोकराला की आम्ही तर पैसे देऊन धान्य खरेदी केलेलं, पण कुणीतरी आमच्या धान्याच्या पोत्याच्या तोंडाशी आम्ही दिलेले पैसे परत ठेवले. तो म्हणतो मग ह्याच्यामुळं आम्हाला काय हा मारल का अधिकारी येते. मग ते म्हणतात नाही काळजी करू नका, त्यांनी तुमच्यासाठी जेवण तयार केलंय, तुम्हाला जेवायला बोलवलंय, काय टेन्शन घेऊ नका असं म्हणतो. आणि मग तो कोण कैद करून ठेवला होता जेलमध्ये, कुणाला टाकला होता योसेफ आणि शिमोनाला. कुणाला, शिमोन नावाचा जो भाऊ आहे ना एक, त्याला जेलमध्ये ठेवलेलं होतं. आणि म्हटले काय म्हटलं होता की तुम्ही जेव्हा बन्यामीनला घेऊन येतात तेव्हाच मी ह्या शिमोनाला तुम्हाला देईल. मग त्यांनी सगळं हातपाय तोंड धुवून येते, मग त्यांनी ते सगळं ताटात बदाम पिस्ते मध डिंक हे ते सगळं ठेवलं. आणि मग दुपारी योसेफ, पंतप्रधान असतो ना त्याला काम वेळ नसतो, फक्त जेवायला दुपारी योसेफ घरी येतो. आणि घरी येतो तर परत ते जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा करतात, म्हणजे त्याच्या पाया पडतात 3ऱ्या वेळेस. किती वेळा स्वप्न खरं झालं बघा. त्याला ते एक स्वप्न पडलेलं 3 वेळा हे मुलं हे सगळेच्या सगळे भाऊ 11च्या 11 3 वेळा त्याला मुजरा करतात. आणि मग ज्यावेळेस त्या योसेफ त्याला म्हणतो की ठीक आहे तुमचं कसं काय, तुम्ही तुमचा म्हातारा बापाविषयी सांगितलं होतं, तो सुखरूप आहे ना, कारण ह्यानी तर ह्याला माहीत असतं ते माझे भाऊ आहेत, माझे वडील कसे आहेत हे त्याला बघायचं असतं. आणि मग तो म्हणतो तो अजून जिवंत आहे ना बाप तुमचा. मग ते म्हणतात हो तुमचा दास आमचा पिता सुखरूप आहे. मग तो म्हणतात ठीक आहे. मग बन्यामीनकडं बघतो आणि त्या बन्यामीनकडं बघून तो त्याचा सख्खा भाऊ असतो ना, हे सगळे सावत्र आईचे म्हणजे
मावशीचे मुलं किंवा त्या दासींचे मुलं, म्हणजे ते दुसरे असतात, पण बन्यामीन त्याचा सख्खा भाऊ असतो, त्याच्याकडं बघून त्याला एकदम असं त्याचं आतडी तुटू लागतात आणि नाही का त्याला रडावं असं वाटलं की किती वर्षांनी माझा भाऊ भेटला, म्हणून तो आतल्या खोलीत जाऊन रडतो आणि मग तोंड धुवून येतो परत ह्यांच्याकडं. आणि मग तिथं सगळ्या भावांची त्यांच्या वयानुसार बरोबर ताटं त्यांच्या क्रमाने लावली होती. म्हणजे पहिल्या भावाचं पहिलं ताट, दुसऱ्या भावाचं दुसऱ्या नंबरचं दुसरं, तिसऱ्या नंबरचं तिसरं, अशा प्रकारे छान. आणि मग तिथं मग त्या बन्यामीनला पण सगळ्यात लास्टचं त्याचं ताट होतं. सगळ्या भावांपेक्षा 4 पट का 5 पट जास्त वाढलं बन्यामीनाला. का तर तो त्याचा सक्का भाऊ होता ना. आणि खूप छान भरपूर वाढलं, भरपूर जेवले, खाल्लं पिल्लं, तिथंच झोपले. आणि मग ते म्हणतात सकाळी निघा. आणि मग निघतात. अजून तो ओळख देत नाही. त्याला परीक्षा घ्यायची होती की खरंच हे माझे भाऊ तसेच वाईट आहेत का, जसे माझ्याबरोबर वागले, का ह्यांच्यात परिवर्तन झालंय, बदल झाला का ह्यांच्यात, हे त्याला परीक्षा घ्यायची होती. मग ते सगळे निघतात. आणि निघतात तर मग ते काय म्हणतात की योसेफ म्हणतो की त्याच्या त्या नोकराला की ह्या बन्यामीन आहे ना, बन्यामीन त्याच्या पोत्यामध्ये माझा चांदीचा ग्लास तुम्ही ठेवा मुद्दाम. मागच्या वेळेस ते हे ठेवलेले ना पैसे, तर जेव्हा तुम्ही ह्यांना धान्य भरून पोते भरून देताल धान्य, तर माझा चांदीचा ग्लास त्या बन्यामीनाच्या धाकट्या भावाच्या पोत्यात ठेवा मुद्दाम. आणि मग ते जातात. ते मुद्दाम तो बन्यामीनच्या पोत्यामध्ये तो चांदीचा ग्लास योसेफाचा ठेवतात. आणि अर्ध्या रस्त्यात जातात आणि तिथं शाळेत उतरतात रात्रभर झोपायला. आणि तेवढ्यात या योसेफाचे सगळे सैनिक तिथं येतात आणि म्हणतात काय माझ्या मालकाने तुमचं एवढं चांगलं केलं, तुम्हाला जेवण दिलं, हे दिलं, धान्य दिलं दुष्काळात, आणि तुम्ही आमच्या मालकाचा पेला हे चांदीचा ग्लास चोरून आणला का, असं का वागला तुम्ही. आता ते म्हणतात ज्याच्या पोत्यात तो चांदीचा ग्लास असेल तो आता परत तिकडं जायचं, त्याला मारूनच टाकू, असं ते सैनिक येऊन सांगतात. तर मग तो म्हणतो मग ठीक आहे चेक करा. ते सगळे म्हणतात आम्ही कुणीच नाही घेतला. मग ते मुद्दाम चेक करतात तर कुणाच्या याच्यात निघतो ग्लास, बन्यामीनाच्या. जो बापानी नाही का, बाप खूप रडत असतो त्या बन्यामीनासाठी, त्याचं प्रेम इतकं जीवापाड असतं की तो म्हणतो जर बन्यामीन गेला तर मी मरूनच जाईल. मग ते सगळे त्यांना खूप टेन्शन येतं सगळ्या भावांना, आपला भाव. आणि ते बदललेले असतात, चांगले झालेले असतात भाऊ. पूर्वी वाईट होते पण आता ते म्हणतात नाही आमचा बाप नाही का मरूनच जाईल, तो आमचा बाप जर त्याला नेलं तर मग मरून जाईल असं ते म्हणतात. आणि मग अशा त्याचे भाऊ बदललेले असतात. आणि मग ते एक जण म्हणतो की नको नको. ते जेव्हा अटक करून घ्यायला निघतात ना तेव्हा ते सगळेजण जातात मग तिकडं कुठं योसेफाकडं जातात सगळे आणि म्हणतात प्लीज असं करू नका, जर तुम्ही आमच्या भावाला अटक केलं तर आमचा बाप मरून जाईल त्याच्या दुःखाने. कारण योसेफामुळं तो आधीच दुःखी झालाय आणि तो आमच्याबरोबर ह्याला सोडत नव्हता, तरी आम्ही हट्टाने आणलं. पण जर तुम्ही ह्याला त्याच्या जागी तो दुसरा म्हणतो रौबेन नावाचा भाऊ म्हणतो की प्लीज त्या मला मारून टाका, मला न्या, मी राहायला तयार आहे. असे 1-2 भाऊ म्हणतात नाही काही होऊ दे, काय करा आम्हाला मारून टाका पण त्याला सोडा, आमचा बाप काय करल मरून जाईल नाही तर त्याच्या आठवणीमुळं. मग तो म्हणतो ठीक आहे. मग ते म्हणतात की ठीक आहे तो मग तिथं ते सगळे आल्यावर मग त्याला कळतं की आपले भाऊ बदललेले. आणि मग तो त्यांना ओळख देतो आणि सगळ्यांच्या गळ्यात पडतो. म्हणतो तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे. तो म्हणतो मी योसेफ, ज्याला तुम्ही विकून टाकलं होतं, ज्याला तुम्ही विहिरीत ढकललं होतं, मग काढलं, मग त्या मिसर देशाच्या व्यापाऱ्यांना तुम्ही विकून टाकलं 20 रुपयाला, तो मी योसेफ आहे. आज सगळ्यांचं हे अधिकार मला काय झालेला आहे दिलेला आहे आणि सगळा अधिकार देवाने मला दिलेला आहे. आणि मला हे सगळं वर्चस्व देवाने दिलेलं आहे. आणि खूप मोठमोठ्याने सगळ्या भावांच्या गळ्यात पडून रडायला लागतो. आणि सगळे मिस्री लोक बघायला लागतात, कारण तो पंतप्रधान झालेला असतो ना, त्याच्या हाताखाली एवढी मोठी सेना असती, सगळे सैन्य असतं. आणि मग ते म्हणतात, तो म्हणतो माझा बाप जिवंत आहे का, गळ्यात पडतो त्यांच्या, माझा बाप जिवंत आहे का. ते सगळे घाबरतात,
त्यांना वाटतं आता आपली चोरी पकडली गेली, आपण ह्याला मारून टाकायचा बेत केला, त्याला विकलं, आता हा आपल्याला धरून मारतोय असं वाटलं. म्हणून ते खूप घाबरले, थरथर कापायला लागले. मग तो योसेफ म्हणतो, नाही, तुम्ही असं काही घाबरू नका, संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचावे. कुणाचे प्राण? तुमचे प्राण वाचावे म्हणून देवानी मला तुमच्या पुढं पाठवलेलं आहे. आणि तुम्ही मला विकून टाकलं, ह्याच्यात काहीही पस्तावा करू नका. आत्ता 2 वर्ष पूर्ण झालेत. आत्ताशी फक्त दुष्काळाला 2 वर्ष पूर्ण झाले, अजून 5 वर्ष दुष्काळ आहे असाच कंटिन्यू, कारण 7 वर्षाचा दुष्काळ होता ना. मग जर तुम्हाला इथं जिवंत राहायचं असेल पृथ्वीवर, तर तुम्हाला आता मला तुमच्या पुढं देवानी काय केलंय, सगळ्या लोकांना वाचवण्यासाठी देवानी माझी योजना केली. तुम्ही जरी माझं वाईट केलं तरी काय केलं, देवानी माझं काय केलेलं आहे, चांगलं केलं. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काय तुम्हाला मारणार नाही. आणि बघा, मला अवघ्या मिसर देशाचा स्वामी देवानी करून ठेवले असं तो म्हणतो. आणि मग तो म्हणतो, अजून 5 वर्ष दुष्काळ आहे, तर तुम्ही काय करा, सगळ्यांच्या गळ्यात पडतो, तुम्ही सगळं घेऊन कनान देशातून इथं राहायला या. मग 5 वर्ष मी तुम्हाला चांगली जागा देतो गोशेन प्रांतात, आणि छान तुम्ही राहा, खाऊन पिऊन तृप्त राहा, आणि मग आपण चांगलं राहू असं तो म्हणतो. आणि मग तो सगळेजण तो म्हणतो, ठीक आहे, आता आपण काय करू, माझ्या बापासला हे तुम्ही घेऊन या. बाप, त्यांच्या बायका, मुलं सगळे एकूण मिळून 70 लोक असतात तिथं कनान देशात. याकोबाला किती मुलं? 12. 12 मधला एक योसेफ इथंच असतो मिसर देशात. म्हणजे मिसर देशात योसेफ, त्याची बायको आणि त्याचे 2 मुलं, असे 4 जण मिसर देशातच असतात. पण हे बाकीचे 11 भाऊ, त्यांच्या बायका, त्यांची मुलं, त्यांच्या मुलांची मुलं, असे काय काय भरपूर याकोब हे ते सगळे तिथं असतात. मग तो म्हणतो, ठीक आहे, आता काय करा, तुम्ही हे जेवढं वैभव बघितलं मिसर देशातलं, हे तुमचंच आहे, माझंच आहे सगळं. जाऊन पटकन जा, मी तुमच्यासाठी 10 गाड रथ पाठवतो माझ्या बापाला घ्यायला. मोठे मोठे रथ राजाचे त्या मिसर देशातून निघतात. 10 गाढवं. काय काय पाठवतो? पहिलं रथ पाठवतो, जाऊन सांगा की तुमचा मुलगा योसेफ काय आहे, जिवंत आहे. आणि मग तो म्हणतो, त्यांनी 10 गाढव काय करतो, त्यांना बन्यामिनाला 300 रुपये देतो, 5 नवीन ड्रेस देतो, आणि सगळ्या लोकांना, त्या भावांना ड्रेस घेऊन देतो. आणि म्हणतो की तुम्ही त्या कनान देशामधल्या आपल्या प्रॉपर्टीकडे बघत बसू नका, तिथं जर राहिला तर तुम्ही मरून जाताल, तुम्ही इथं या, इथलची सगळी प्रॉपर्टी मालमत्ता तुमचीच आहे, मी सगळं उत्कृष्ट तुम्हाला इथं खायला प्यायला देतो. आणि मग त्यांनी काय केलं, सगळे मिस्रातले उत्तम पदार्थ लादलेले, किती गाढव देतो माहिती आहे बापासाठी? 10 गाढव, सगळं धान्य, उत्तम पदार्थ, 10 गाढवांवर सगळं ते 10 धान्य, भाकरी, सगळं पंचपक्वानं, 10 गाढवं आणि 10 गाढवी, असं 20 गाढवं तिथं रवाना करतो आपल्या बापाच्या घरी. सगळं छान छान वस्तू, भारीतल्या नंबर 1. आणि मग म्हणतो, जाताना वाटेत भांडू नका. आणि जेव्हा मग त्या घरी जाऊन पोचतात, मोठ्या मोठे रथ पाठवतो. आणि घरी जाऊन मग याकोब आश्चर्यचकितच होतो. याकोबाला ते सगळे सांगतात, आपला भाऊ योसेफ, तुमचा मुलगा आवडीचा योसेफ, ज्याला तुम्ही रंगीबेरंगी झगा दिला होता, तो अजून जिवंत आहे, तर मिसर देशाचा पंतप्रधान झालेला आहे. तर त्याने आपल्याला आता इकडं अजून 5 वर्ष दुष्काळ पडणार आहे, आपल्याला सगळ्यांना मिसर देशात बोलवलंय. आणि बघा, मग तो म्हणतो, नाही, माझा विश्वास नाही बसत. मग तो बाहेर जाऊन बघतो तर राजाचे रथ, 20 गाढवं, एवढं ते सगळं बघून तो म्हणतो, इतका रडतो देवाला, नाही का, म्हणतो, किती देवा तू काय माझ्या जीवनात किती चांगलं केलंय. आणि मग निघतो तो तिथून. आणि निघताना अर्ध्या रस्त्यात, त्यांना 2 दिवसाची वाट असते ना, ती अर्ध्या रस्त्यात उतरतो, तर तिथं काय करतो, तो यज्ञ करतो. आपल्या बाप जसा इसाक यज्ञ करायचा वेदीवर हे करून, मग तेव्हा देव त्याच्याशी तिथं परत बोलतो याकोबाशी. आणि देव म्हणतो की तू अजिबात तिथं जायला घाबरू नको. बघ, मी देव त्याच्याशी म्हणतो, मी तुझ्या पित्याचा अब्राहम, इसाक आणि तुझा याकोबाचा देव आहे. मिस्रात जायला भिवू नको. मी तिथं तुझं एक मोठं राष्ट्र करल मिस्रामध्ये, आणि खात्रीने मी तुला मिस्रातून पुन्हा कनान देशामध्ये आणणार आहे. आणि तू योसेफ स्वतः तुझे डोळे हाताने झाकेल, म्हणजे तू मरशील तेव्हा
योसेफ त्याच्या हाताने तुझे डोळे झाकेल आणि मग तो सगळं बघतो. मग आपले मुलं नातवंड सगळ्यांना घेऊन मिसर देशामध्ये पोहोचतो. किती लोक पोहोचतात मिसर देशामध्ये? एकूण 70 लोक सगळे तिथं मिसर देशामध्ये जाऊन पोहोचतात. आणि मग तो फारो राजा काय करतो, तो म्हणतो की आता तुम्ही सगळे गुरं राखणारे आणि मिस्री लोक असे हाय लेवलचे होते त्या काळचे, म्हणजे त्यांना ह्या कनानी ह्या लोकांचा इस्रायली लोकांची किळस वाटायची का. ते म्हणायचे की नाही का, हे काय सगळे प्राणी पाळणारे, म्हणजे मेंढरं पाळणारे, गुरं पाळणारे, ते त्यांना खालच्या लेवलचे समजायचे. म्हणून ते म्हणतात की तुम्ही आमच्या देशात आमच्याबरोबर राहू शकणार नाही, तुम्ही एक सेपरेट गोशेन प्रांत मी तुम्हाला देतो, तिथं तुम्ही राहा. मग फारोकडं ते याकोबाला घेऊन जातात येते आणि मग फारो त्यांना म्हणतो तुम्ही गोशेन प्रांतामध्ये राहा तिथं. आणि ते मिस्री लोक तिथं जेव्हा जेवायला बसतात की नाही, हे याकोबाचे 11 भाऊ, तेव्हा पण ते लांब बसतात. ह्यांच्याजवळ त्यांना एकत्र पंक्तीत बसायची इच्छा नसते, ते कमी समजत असतात त्यांना. मग अशा प्रकारे सगळे कनान देशातून याकोबाचा सगळा वंश 70 लोक कुठं येतात? मिसर देशात. आता मिसर देशात उद्यापासून बघणार आहे मोशे कसं ते मिसर देशात 430 वर्ष राहतात आणि नंतर 430 वर्षानंतर उद्या आपण ते बघू की कशा प्रकारे देव त्यांची सुटका करतो.